माझ्यावर रेप करण्याचा प्रयत्न केलेला त्याने. तो मित्र होता दादाचा. हेच ऐकायचं होतं ना मॅम तुम्हाला. नाव हॅपी. ती अचानक असं बोलून खाली टेबलवर डोकं ठेवून मोठ्याने रडूच लागलेली. आता अचानक रडायला सुरुवात केली असतानाच ती तिच्या स्वतःच्याच हाताला तिची नखं रोवत होती. त्याचे लचके काढल्यासारखी करत होती, जणू आत्ताही तो स्पर्श आठवून तिला कितीतरी किळस वाटत होती, यातना होत होत्या. आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग 43. ये मृण्मयी ये, बस, अगदी आरामात बस. आणि हो, मी तुझी मैत्रीण आहे असं समज थोडा वेळ. तशीही तुला असेलच ना एखादी जीवलग मैत्रीण? हो आहे ना, एकच आहे, पण 100त 1 अशी आहे ती. ती हसली. गुड, ही तर चांगली गोष्ट आहे. अशी एक तरी मैत्रीण असावीच जिच्याशी आपण मनातलं सगळं बोलू शकतो. तशीच मैत्रीण समज मला आज, आणि आपण छान अशा गप्पा मारणार आहोत. मॅडम तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत समजावत होत्या. मॅम, मी खरंच नॉर्मल नाहीये का? म्हणून मला काउन्सिलिंगची गरज पडावी. मी हळूहळू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होते. ओहो, मला वेळ लागतोय, पण म्हणजे कसं सांगू? कोण म्हणाल तुला की तू नॉर्मल नाहीयेस? मी असं बोलले का तुझे मिस्टर कौस्तुभ असं म्हणाले? नाही, असं कोणी नाही म्हणालं, पण मला इथं घेऊन आले तर. आता मला असं वाटतंय हा माझा फार मोठा गुन्हा आहे का? मला पुरुषांची घृणा वाटावी, त्यांची गरज पडू नये, ही गोष्ट इतकी त्रासदायक का असू शकते कोणासाठी? म्हणजे कौस्तुभ त्यांचं समजू शकते मी. त्यांनी लग्न केलंय माझ्याशी आणि मी अशी असताना माझा स्वीकार केला आहे. पण शारीरिक संबंध ठेवणं खरंच इतकं गरजेचं असतं का नवरा बायकोच्या नात्यात? त्याशिवाय प्रेम अस्तित्वात नसतं का? त्या प्रेमाची काही व्हॅल्यूच नसते? समोरच्या व्यक्तीला आपल्याला दुःखात पाहणं आवडत नसेल, समोरची व्यक्ती काही क्षण दिसली नाही तर आपला जीव कासावीस होणं, त्याच्या डोळ्यात पाणी पाहून वाटणं, फक्त त्याचा आणि त्याचाच विचार करणं, हे प्रेम नाहीये का? सांगा ना. तिच्या डोळ्यांचे काठ अश्रूंनी पुरेपूर भरलेले. धक्का लागायला अवकाश तिच्या डोळ्यातून हमखास तो थेंब गालावर ओघळला असता. मृण्मयी, तू म्हणतेस ते प्रेमच आहे डिअर. डोळे पुस आधी. डोळे पुस आणि आधी तू शांत हो बरं. हे बघ, तुझ्या सगळ्या या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे आणि खात्री देते ती तुला मिळतीलही. पण आधी मला तुझ्याबद्दल, तुझ्या आई बाबांबद्दल थोडं सांगशील ना? हो. मग सांग, तुझं शिक्षण काय झालं? तुझं बालपण कसं होतं? छान होतं. मी ग्रॅज्युएशन केलंय कॉमर्समध्ये आणि मग ऍडमिनिस्ट्रेशनचा कोर्स केलाय. ओ गुड. आणखी सांग, आई बाबा कसे होते? छानच होते, ती म्हणाली. ती जेमतेम 1-2 वाक्यातच उत्तर देत होती. बरं मला सांग, तुला ते सपोर्ट करायचे का? हे बघ, अगदी बिनधास्त बोल. जे तू तुझ्या मिस्टरांशी, कौस्तुभशी बोलू शकली नाहीस ते सुद्धा तू बोलू शकतेस माझ्याशी. कसं असतं, बऱ्याचदा मनात गोष्टी साठलेल्या असतात, त्या बाहेर निघतच नाहीत आणि मग त्यांचा त्रास आयुष्यभर होतो. म्हणून त्या बाहेर निघणं खूप गरजेचं असतं. काय, मला माझं बालपण आठवूच वाटत नाही. नाही, त्याच्यावर चर्चा करू वाटते. लोक म्हणतात बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. पण माझं बालपण मला आजही ओझं वाटतं. असं वाटतं हेच सगळं माझ्यासोबत होणार होतं तर मग देवाने मला हे आयुष्य का दिलंय? काय झालं मृण्मयी? काही वाईट घडलं होतं का तुझ्या आयुष्यात? मला सांग. हो, मला माहितीये तुला त्यावर चर्चा नाही करू वाटत आहे, पण मृण्मयी, ती चर्चा आज केलीस तर कदाचित तुझ्या मनात साठलेलं हे सगळं दुःख आणि वेदना सगळं निघून जाईल. बोल मृण्मयी, आज मोकळी हो.
मी तुला आज ती संधी देते, हवं तर असं समज. तुम्ही कौस्तुभना नाही ना सांगणार? तिनं पहिला प्रश्न असा केला. नाही सांगणार. पण असं का? म्हणजे असं काही आहे का त्यांना न सांगण्यासारखं? कारण बघ ना, म्हणजे त्यांनीच तर तुला इथं आणलंय आणि तू असं म्हणत आहेस की त्यांना सांगू नका. म्हणजे तसंच काहीतरी कारण आहे का? हो, कारण त्यांना खरंच माझ्याबद्दल खूप वाटतं आणि असं नसतं तर त्यांनी मला कधीच सोडलंही असतं. आणि त्यांना हे सत्य समजलं तर मला माहित नाही ते कसे रिॲक्ट करतील. मला सोडून तर नाही ना देणार. आत्ता कुठे त्यांच्याबद्दल मला थोडंफार वाटू लागलंय. त्यांचं दुर्लक्ष करणं, तुटक बोलणं मला खूप त्रास देतं. आणि असं काही झालं तर मला आता फार वाईट वाटेल. नाही सांगणार, तू बोल. तेव्हा मी लहान होते, तेव्हा त्या स्कूलचे बसचे ड्रायव्हर अंकल खूप घाणेरडे होते. मला त्यांचा चेहरा पाहिला तरी खूप राग यायचा, किळस वाटायची. ते ना आम्हाला वर बसमध्ये चढवताना विनाकारण, म्हणजे आम्हा काही मुलींना घृणास्पद कुठेही स्पर्श करायचे. शिवाय कानात घाण घाण बोलायचे. नव्हतं कळत ते काय बोलायचे, पण तेव्हा ते खराब वाटायचं हे मात्र खरं. आणि कोणाला सांगू नका म्हणूनही आम्हाला धमकी दिली होती त्यांनी. ओह, सो सॅड. नाही, अशा माणसाला ना असं तुडवून तुडवून मारलं पाहिजे. तुला राग येतो ना त्यांचा, यायलाच हवा. आता तर मलाही राग येतोय त्याचा. हलकट माणूस. मग पुढं काय झालं? म्हणजे त्याची कोणीतरी कंप्लेंट केली असेल की. मग त्याला शिक्षा वगैरे झाली का? नाही माहिती काय झालं त्याचं. पण त्यानंतर बाबांनी मला दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलं. अच्छा, मग त्या नवीन स्कूलमध्ये सगळं ठीक होतं का? हो, तसं ठीकच होतं. तेव्हापासून आई बाबा मला मुलांसमोर शक्यतो पाठवत नसायचे. माझा जितका कमी संबंध पुरुष लोकांशी येईल असंच पाहायचे. मलाही मग असंच वाटू लागलं की जेंट्स असतातच वाईट, त्यांना फक्त तेच आवडतं. मी दूर राहू लागले. तसंही मला बाहेर पडणं मना होतं, पण मलाही तेच सुरक्षित वाटत होतं. बाहेर जाऊन 4 गोष्टी ओढवून घेण्यापेक्षा तेच तर चांगलं होतं. आईही तेच सांगायची. दादा त्याचे मित्र घरी आले तरी कधी त्यांच्याशी बोलू देत नव्हता. जरी कोणी बोलायचा प्रयत्न केला तरी तो मलाच रागवायचा. मग मीही कधीच माझ्या रूम मधून बाहेर निघायचे नाही. अगं, पण यामध्ये तुझी काय चूक होती? नव्हती ना माझी चूक, पण कदाचित मी मुलगी होते ना. मुलांना असं काही करायला फक्त मुली लागतात. त्यांना फक्त तेच आवडतं. प्रेम सुद्धा जगात नसतंच बहुतेक. कदाचित माझी प्रेमाची व्याख्या सुद्धा मागास आहे आणि म्हणूनच घृणा वाटते मला अशा लोकांची, संपूर्ण पुरुष जातीची आणि त्यांच्या या प्रेमाचीही. अगं, असं नसतं मृण्मयी. ती सुद्धा प्रेमाचीच एक भाषा आहे की नाही. ओरबाडणं, धसमुसळेपणा करणं, एखाद्याला त्रास देऊन स्वतःची इच्छा पूर्ण करणं प्रेमाची भाषा आहे. खरंच. मग मला नको अशी भाषा, नको असलं प्रेम, आणि म्हणून मला लग्नच करायचं नव्हतं. म्हणजे तुला लग्न करायचं नव्हतं आणि तुझ्या आई बाबांनी तुझ्या मनाच्या विरोधात? हो, कौस्तुभना सुद्धा भेटून सांगणार होते मी की मला लग्नच करायचं नाहीये, पण नाही भेटू दिलं त्यांनी. मला म्हणाले त्यांना कुठूनही कळता कामा नये. आणि जरी कळलं तर तुला हे घर सोडून कुठं जायचं तिकडं जा. मी कुठं जाणार होते? मला आधीच जगातल्या सगळ्या पुरुषांची भीती घातलेली. मला हे जगत जिथं सेफ वाटत नाही तिथं मी कुठं जाणार होते? हेच तर. आता ऐक, जे तू बोललीस ते प्रेम नाही, ती आहे वासना. खरं प्रेम वेगळं असतं, ते हळूवार असतं मृण्मयी. आता मला सांग, एखाद्या छोट्या बाळाला आई प्रेम देते, जो त्याला स्पर्श देते, ते प्रेम कधी घृणास्पद असतं का? तुला माहितीये, जेव्हा एखादं बाळ जन्म घेतं ना तेव्हा ते रडत असतं आणि त्याला पहिल्यांदा आईच्या जवळ देतात, कारण आईच्या स्पर्शानेच आणि उभेनेच ते रडायचं थांबतं. माहितीये? ते प्रेम कसं खोटं असेल, पण ते प्रेम फक्त आई आणि मुलाच्यात असतं. फार तर मैत्रिणींमध्ये असेल
पण आजकाल तर त्यालाही बट्ट्या लावलाय मुलींनी. म्हणे लेस्बियन प्रेम. आय जस्ट हेट दिस कन्सेप्ट. मला वाटत नाही असं प्रेम इतर कोणत्या नात्यात असेल. का असणार नाही? असू शकतं. तुझ्या लहानपणी तुला मिळालेला तो अनुभव, त्या अनुभवामुळे तुझा हा दृष्टिकोन झालाय. नवरा बायको मधलं नातं ते सुद्धा असंच असतं, कदाचित त्या पुढचं असतं. जेव्हा मनाने ते दोन जीव एकमेकांचा विचार करू लागतात तेव्हा एकमेकांवरचं अतोनात प्रेम दाखवण्यासाठी ती पुढची स्टेप उचलू शकतात. जसं आईने बाळाला स्पर्श करणं, त्याची काळजी घेणं हे प्रेम आहे, तसंच मृण्मयी एखाद्याला धीर देण्यासाठी जवळ घेणं, समोरच्यावर आपलं असणारं अतोनात प्रेम व्यक्त करणं, यासाठी जो स्पर्श केला जातो तो घृणास्पद नसतो. तो हळूवार असतो. तो अनुभवला की तुला समजेल नक्की. पण मला नाहीच ना अनुभवायचा तो स्पर्श. आणि खरं तर मला वेळही लागतोय स्वीकारायला. मी कदाचित नाहीच आहे या जगातली, म्हणून नाही जमत आहे मला हे स्वीकारायला की त्या वासनेने भरलेल्या प्रेमाची गरज आयुष्यात असतेच. ती अगदी मोठ्याने आणि पॅनिक होऊन बोलली. तिच्या डोळ्यात आता राग होता आणि सोबतच अश्रूही. अगं काय झालं? तू आधी एक काम कर, हे पाणी पी आणि शांत हो बघू. त्या तिला पाण्याचा ग्लास समोर करत म्हणाल्या. तिनंही थोडं पाणी पिलं आणि ग्लास बाजूला ठेवला. ती अचानक एवढी पॅनिक झाली याचा अर्थ तिच्या आयुष्यात आणखी काहीतरी नक्कीच घडलं असणार असं त्यांना शंका आली. आता बोल, आता ठीक आहेस तू? हो. मृण्मयी मला सांग, तू एवढी का पॅनिक झालीस एकदम? काही त्रास देते का तुला अजूनही? का अजूनही त्यानंतर असं काही घडलंय ज्याने तुझ्या आयुष्याला अचानक कलाटणी वगैरे मिळाली? कारण आतापर्यंत तू जे बोललीस त्यामध्ये असं काहीच नाहीये की जे ऐकून मिस्टर कौस्तुभ तुला दूर लुटतील. पुन्हा त्यांच्या खुर्चीत जाऊन बसत त्या बोलल्या. माझ्यावर रेप करण्याचा प्रयत्न केलेला त्याने. तो मित्र होता दादाचा. हेच ऐकायचं होतं ना मॅम तुम्हाला? नाव हॅपी. ती अचानक असं बोलून खाली टेबलवर डोकं ठेवून मोठ्याने रडूच लागलेली. आता अचानक रडत असतानाच तिच्या स्वतःच्या हातालाच तिची नखं रोवत होती. त्याचे लचके काढल्यासारखी करत होती. जणू आत्ताही तो स्पर्श आठवून तिला कितीतरी किळस वाटत होती, यातना होत होत्या. तशा त्या पुन्हा उठल्या आणि तिच्या जवळ जाऊन तिला शांत करू लागल्या. हे मृण्मयी, शांत हो बरं. तू शांत हो. मृण्मयी ऐक माझं, तू थोडी शांत होशील का? तू बोललीस ना मला तू नॉर्मल आहेस. मग असं करून कसं चालेल? मला सांग, यात तुझा काही दोष आहे का? तू तुला स्वतःला का म्हणून हर्ट करून घेतायस बेटा? इट्स रॉंग. कारण मला द्वेष वाटतो माझा. मी मुलगी आहे. का देवाने मला मुलगी बनवलं? या लोकांनी असे त्रास द्यावेत म्हणून. ती रडतच होती. पण तिचं ऐकून त्या मॅडमच्याही डोळ्यात क्षणभर पाणीच आलं. तिच्या प्रश्नापुढे त्यांनाही क्षणभर काय बोलावं तेच समजेना झालेलं. बरं शांत हो तू. एक काम करू, सध्या हा विषय थांबू. आपण पुढच्या सेशन मध्ये बोलूयात या गोष्टी. ओके? तोपर्यंत तू सुद्धा नॉर्मल होशील. शांत होतेस का आता मृण्मयी? ओके, ती म्हणाली. तरी अजूनही थोडा वेळ रडतच होती. काही वेळ रडून झाल्यावर ती एक क्षणाला नॉर्मल झाली. मृण्मयी आता ठीक आहेस का तू? मी तुझ्या मिस्टरांना बोलावते यात. बोलावू ना? आजच्या सेशनचं तर त्यांना सांगावं लागेल. हो ठीक आहे, पण तुम्ही आता सांगाल ना कौस्तुभ ना? नाही सांगणार. ओके प्रॉमिस. तू शांत हो. जा जरा फ्रेश होऊन ये. इकडे आतमध्ये बाथरूम आहे. ओके थँक्यू म्हणत ती वॉशरूममध्ये गेली. श्रुती, ते बाहेर बसलेत ना त्या मिस्टर कौस्तुभना जरा आत पाठवून दे. मॅडमने श्रुतीला फोन करून सांगितलं आणि फोन ठेवला. मॅडमच आता कन्फ्यूज झालेला. कौस्तुभ तर म्हणत होता तिनं कोणावर तरी होताना रेप पाहिलाय आणि ती तर वेगळंच सांगते. आणि तो तिचा अनुभव अर्थात इतका खराब असताना तिचं असं रिॲक्ट करणं हे साहजिकच होतं. तिच्यावर करण्यात येणाऱ्या ट्रीटमेंटची दिशा बदलणं आता त्यांना गरजेचं वाटत होतं, कारण ती खूप डीपली इम्पॅक्ट झालेली या गोष्टीमुळे. मे आय कम इन मॅम? एवढ्या दरवाजातून आवाज आला. येस येस मिस्टर कौस्तुभ कम इन.
मॅडमनी स्मितकत होकार देताच तो त्यांच्या समोर खुर्चीवर येऊन बसला, पण आत मृण्मयी दिसत नव्हती. मृण्मयी? हो ती आहे, वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला गेलीये. तुमच्या बायकोला पळवून नाही नेणार आहोत आम्ही, त्या हसत म्हणाल्या. नाही असं काही नाहीये म्हणत तो हसला. तेवढ्यात मलूल झालेला चेहरा घेऊन वॉशरूम मधून ती बाहेर आली. त्याला पाहून आताही तिने नजर वळवली. तिला त्याच्या नजरेशी नजर मिळवायला आता पुन्हा अवघड वाटू लागलेलं, आणि त्याला मात्र ती वेगळ्याच गोष्टीने चिडलीये असं वाटत होतं. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. मृण्मयीच्या आयुष्याचा भूतकाळ अतिशय वाईट होता आणि त्यामुळे तिचं कौस्तुभ सोबतचं हे वागणं हे तिच्या मानसिक त्रासातून आलेलं होतं. बघूया डॉक्टर कौस्तुभला काय सांगतायत. तर ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.